महेंद्र पाटिल के आंदोलन की चेतावनी का प्रशासन ने लिया संज्ञान। अंजूर फाटा चिंचोटी सड़क का काम को लेकर बढ़ती जन नाराजगी के बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के ठाणे जिला ग्रामीण कार्याध्यक्ष एवं पूर्व सरपंच महेंद्र द्वारकानाथ पाटिल के लगातार प्रयास आखिरकार सफल हुए। उनके द्वारा सार्वजनिक निर्माण विभाग को दिए गए पत्र और 15 जून को रास्तागरों को आंदोलन की चेतावनी के बाद प्रशासन ने 14 जून से सड़क निर्माण कार्य दोबारा शुरू कर दिया। न्यायालयीय स्थगन के कारण सड़क का काम रुका हुआ था, जिससे सड़क पर गड्ढे, खुले नाले और यातायात की गंभीर समस्याएं पैदा हो गई थीं। महेंद्र पाटिल ने 8 जून को विभाग को पत्र देकर तत्काल काम शुरू करने की मांग की थी। प्रशासन द्वारा सकारात्मक कदम उठाने और काम शुरू किए जाने के बाद 15 जून का प्रस्तावित आंदोलन वापस ले लिया गया है। महेंद्र पाटिल ने कहा कि नागरिकों को सुरक्षित और बेहतर सड़क मिलना उनका अधिकार है तथा काम की गुणवत्ता और समय पर पूर्णता के लिए वे आगे भी लगातार प्रयास करते रहेंगे। नागरिकों ने भी उनके प्रयासों की सराहना करते हुए इसे बड़ी सफलता बताया है। गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यासाठी खूप लोकांनी संघर्ष केला। संघर्ष म्हणजे प्रत्येक पक्षाने पडला, प्रत्येक नेत्यांनी केला। आम्ही तर स्वतः उपोषण केला, रस्ता रोको आंदोलन केला, आम्ही टोल नाका स्वतः कायदा आता घेऊन तोडला। पण त्याच्यानंतर जाऊन महाराष्ट्र शासनाला पुढे जाग आली आणि हा रस्त्याचं काम टेंडर निघून तो पास केला। टेंडर मिळाला साकेत कंपनीला, एकदम चांगली कंपनी मिळाली। त्या कंपनीने एवढा स्पीड केला या कामाचा, तर काम म्हणजे आम्हाला वाटलं का ते पावसाच्या काम फायनल होईल, म्हणजे एक बाजू फायनल होईल आणि लोकांना चांगला दिलासा होईल आणि लोक खुश राहतील। परंतु विनाशकारी विपरीत बुद्धी ही सुप्रीम कंपनी म्हणजे थोडक्यात आपला विकी शर्मा यांनी काय विनाशकारी विपरीत बुद्धी वापरून कोर्टाला काय दिशाभूल करून त्याच्यावर स्टे घेतला। स्टे घेतल्यानंतर काही या परिसरामध्ये एकदम गोंधळ झाला। आता स्टे झाला, आता रस्ता होणार नाही, कसं जायचं, काय करायचं, लोकांच्या मध्ये संघर्ष आला। मग ती बातमी माझ्याबरोबर आली, मी स्वतः पाहणी केली, स्टे भेटले। मग मी आपले खासदार बाल्यामामा यांच्याशी संपर्क साधला। बाल्यामामा तसेच आमचे तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, तसेच आमचे युवा नेता सुमित म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून मी सांगितलं, बाबा आमच्याकडची परिस्थिती काही खरी नाही आणि पावसाळ्यामध्ये एवढा गोंधळ होणार आहे की या रस्त्याला कसं जायचं, तर काय करायचं, आमच्या लोकांनी किती संघर्ष करतात। तेव्हा मला या तिन्ही लोकांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, एक PWला लेटर द्या, तुम्ही मोर्चा काढा, तुम्ही आंदोलन करा। तुम्ही त्या दिवशी ठरवलं आणि मी जर त्यांना सांगितलं या 2 दिवसात जर रस्त्याचं काम चालू केलं नाही तर मी 15 आंदोलन करेन, रस्ता रोको आंदोलन। आणि मला मामा आणि गणेश सुमित म्हात्रे सांगितलं तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू आंदोलन कर। परंतु आंदोलन करायची 15 तारीख होती, पण आम्ही PWला आणि यांना साकेत कंपनीने मला विश्वासन घेतला की ठीक आहे, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हा एक प्लॅन क्लिअर करतो। जरी स्टे असला तरी आम्ही संघर्ष करतोय आणि आम्ही करतो, आम्हाला तुमची साथ हवी। कारण आमची जिथं लागेल तिथे आम्ही तुमच्या सोबत जोडीला उभे आहोत। तुम्ही हा रस्ता चालू करा। आणि उद्या 15 तारखेला आम्हाला बसायचं, 14 तारखेला तरी रस्ता चालू केला, आम्हाला आनंद झाला। आणि आम्ही काही दिवसातच आज लोकांना एका लाईनचा क्लिअर मिळणार आहे, त्याच्यामुळे लोक आनंदित आहेत। आणि हा रस्ता लवकर एका बाजूने कसा होईल आणि दुसरी बाजू पण चालू होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते होईल असं आम्हाला कल्पना आली। आणि मला एक लोकांना, युवकांना, तरुणांना एक सांगणं आहे की जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत गाडी तुम्ही सावकाश चालवावी, जेणेकरून आपला अपघात होऊ नये। आणि आपल्या घरी आई बहीण सगळे असतात, त्यांना चिंतेत आहे की आमचा मुलगा कुठे गेले, रस्त्याचं काम चालू आहे, काय होईल काय नाही। त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर जरा स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि या रस्त्यावर जाताना थोडासा स्लो पद्धतीने जा, जेणेकरून आपल्या संरक्षण राहील। आणि एवढंच बोलून आता मी रस्त्याचं काम जर 15 तारखेला आपण आंदोलन करतोय आणि 14ला चालू होतं, तर मी आजचा हा आंदोलन उद्याचा मी आज इथं स्थगिती करून पुढे रस्ता कसा होईल याचा प्रयत्न करतो।